इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवर हल्ला केला। त्याचा बदला म्हणून इराणने थेट कतारमधील जगातील सर्वात मोठ्या LNG प्लांटवर प्रतिहल्ला केला। या भूतपूर्व घडामोडीमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेवर मोठं संकट उभं राहिले। महत्त्वाचं म्हणजे इस्रायलने रागाच्या भरात हल्ला केला आणि त्याबाबत आपल्याला काहीच कल्पना नव्हती असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत। आता इस्रायल तिथे हल्ला करणार नाही अशी ग्वाही दिली, पण इराणने कतारवर हल्ला केल्यास अमेरिका साऊथ पार्स नष्ट करून टाकेल अशी धमकी दिली। नेमकं हे प्रकरण काय, पाहूयात हा रिपोर्ट। जगातील सर्वात मोठे गॅस फील्ड म्हणजेच इराणमधील साऊथ पार्स गॅस फील्ड आता युद्धाच्या केंद्रस्थानी आलं। इस्रायलने या महत्त्वाच्या प्रकल्पावरच हल्ला केला। याचा परिणाम इराणच्या गॅस उत्पादनावर झाला आणि जगाचीही चिंता वाढली, कारण याच ठिकाणाहून इराणचा 80% गॅस निर्मिती होते। इस्रायलने पहिले हमला केला इराणच्या वेस्टमध्ये असलेले साऊथ पार्स गॅस साठ्यावरती। जेव्हा याच्यावरती हल्ला झाला की जो की खूप मोठा गॅसचा साठा आहे पूर्ण जगामध्ये, इराणने प्रत्युत्तर म्हणून रास लफान म्हणून जे कतरचं ऑइल कनेक्शन गॅस इन्स्टॉलेशन्स आहेत त्याच्यावरती हमला केला आणि नुकसान पोहोचवलं। चौताळलेल्या इराणनं प्रत्युत्तर देण्याची प्रतिज्ञा केली आणि थेट कतारमध्ये रास लफान LNG हबला निशाणा बनवला। हे हब जगातील सर्वात मोठं LNG म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅस निर्यात केंद्र आहे। तिथे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आग लागून मोठं नुकसान झालं। जागतिक LNG पुरवठ्याच्या सुमारे 20% भाग रास लफान पुरवतो। त्यामुळे या हल्ल्याचा परिणाम फक्त आखात किंवा पश्चिम आशिया पुरता मर्यादित नसून संपूर्ण जगावर होणार आहे। हे कमी की काय म्हणून सौदी अरेबियातील यानबू मधल्या आरामको कंपनीच्या रिफायनरीवर तसंच UAE मध्येही इराणनं हवाई हल्ले केले। होर्मुझचा सामुद्रधुनी मार्ग बंद झाला तरी आखातातील निर्यात ज्या 2 केंद्रावरून सुरू आहे त्यातलं एक यानबू आहे। यावरून या हल्ल्याचं महत्त्व लक्षात येईल। इराणने सौदी अरेबियाच्या वेस्टमध्ये रेड सी मध्ये जे यानबू म्हणून फॅसिलिटी आहे तिथूनही गॅस सप्लाय होतो। ही अमेरिकन कंपनी आर्मोको ओरिजिनल अमेरिकन कंपनी आहे, आता सौदी अमरको आहे। ही तिथे फॅसिलिटीज पाहते, तिथेही नुकसान झालंय। ह्या दोन्हीमुळे पूर्ण जगावरती खूप मोठं नुकसान होईल, कारण होर्मुझ समुद्रधुनी बंद असताना सुद्धा हे 2 आउटलेट अवेलेबल होते कतरला आणि सौदी अरेबियाला। आता इराणने ह्याच्यावरती हमला केल्यामुळे कंप्लीट गॅस आणि ऑइल ह्याचा तुटवडा होणार आहे। या दोन्ही हल्ल्यानंतर सर्वात आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी। इस्रायलने रागाच्या भरात साऊथ पार्सवर हल्ला केला, त्याची अमेरिकेला किंवा कतारला काहीच पूर्वकल्पना नव्हती। यानंतर इस्रायल अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करणार नाही। मात्र इराणनं पुन्हा कतारच्या प्रकल्पावर हल्ला केला तर संपूर्ण साऊथ पार्स गॅस फील्ड उद्ध्वस्त करून टाकू। ट्रम्प कितीही हात झटकायचा प्रयत्न करत असले तरी त्यावर विश्वास ठेवायला अनेक तज्ञ तयार नाहीत। पश्चिम आशियातील युद्ध सुरू झाल्यापासून ऊर्जा प्रकल्पांवर एवढे भीषण हल्ले करण्याची ही पहिलीच वेळ। याचा परिणाम जगावर होणार आहे, पण भारताला याची जास्त झळ सोसावी लागू शकते, कारण भारताच्या LNG आयातीपैकी सर्वाधिक आयात कतारमधून, ते सुद्धा रास लफानमधून होते। इस्रायलचा इराणच्या साऊथ पार्सवरील हल्ला असो की इराणचा खाडी देशावरील तेल आणि वायू साठ्यावर केलेले हल्ले असतील, इस्रायल इराण युद्धात ट्रम्पचंच सँडविच झाल्याचं सध्याचं तरी चित्र आहे। या 2 हल्ल्यामुळे युद्धाची दिशा बदलली आहे। इस्रायल इराण संघर्ष आता थेट जागतिक ऊर्जा युद्धात बदललेला आहे। वेळीचा तणाव निवळला नाही तर त्याची मोठी किंमत जगभरातील सर्वसामान्यांना चुकवावी लागणार आहे। संदीप रामदासी, पुढारी न्यूज, मुंबई।